विजेच्या तारेला मालक चिकटलेला पाहिलं, म्हैस धावली, मालकाला वाचवलं अन पुढच्या क्षणी काय घडलं हे त्या रात्री कुणालाच कळलं नाही. सगळं गाव झोपलेलं होतं, अंधार दाटलेला होता. घराबाहेर खाट टाकून एक माणूस निवांत झोपला होता. रोजची सवय. समोर गोठ्यात त्याची म्हैस बांधलेली होती. शांत, निवांत, जणू काही होणारच नाही असं वातावरण. पण मध्यरात्री अचानक परिस्थिती बदलली. वरून नाही तर अगदी जवळून एक जिवंत विजेची तार तुटली आणि थेट खाटेवर पडली. झोपेत असलेल्या माणसाच्या शरीराला ती तार चिकटली आणि क्षणात करंट संपूर्ण अंगात पसरला. तो उठू शकला नाही. हात हलवू शकला नाही, तोंडातून आवाजही निघेना. जीव असूनही तो हालचाल करू शकत नव्हता. तो माणूस म्हणजे पारस पटेल. हे दृश्य कुणी पाहिलं नाही, पण एक जोडी डोळे सगळं पाहत होती. समोर गोठ्यात एक उभी असलेली म्हैस अस्वस्थ झाली. तिने साखळी ताणली, जोरात हालचाल केली, वेगळाच आवाज काढला. तो आवाज भीतीचा नव्हता, तो आवाज मदतीचा होता. मालक अडचणीत आहे हे तिला कळून चुकलं होतं. विजेच्या तारेला मालक चिकटलेला पाहिलं आणि म्हैस धावली. तिला करंट माहीत नव्हता, मृत्यू माहीत नव्हता. तिला फक्त एवढंच माहीत होतं की तो तिचा मालक आहे. ती जवळ गेली. तिने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला, ओढण्याचा प्रयत्न केला. अंधारात, शांत रात्री एक मूक प्राणी माणसाचा जीव वाचवण्यासाठी झगडत होता. पण विजेची तार निर्दयी होती. काही क्षणातच करंट तिच्या अंगात शिरला. तिचं शरीर थरथरू लागलं, पाय कमजोर झाले. आवाज हळूहळू बंद पडला. तरीही तिने हार मानली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला. त्या प्रयत्नात तिने स्वतःचा विचार केला नाही, आपल्या वेदनेचा विचार केला नाही. फक्त मालकाचा जीव डोळ्यासमोर होता. आणि मग त्या एका क्षणात सगळं संपलं. म्हैस जमिनीवर कोसळली. विजेचा झटका तिच्यासाठी शेवटचा ठरला. काही वेळाने गाव जागं झालं. लोक धावत आले. वीज बंद करण्यात आली. खाटेवरचा माणूस श्वास घेत होता. पारस पटेल वाचले होते, पण गोठ्याजवळ पडलेली ती म्हैस कधीच उठणार नव्हती. जिच्या दुधावर घर चालायचं, जिच्या कष्टावर संसार उभा होता, जिने मालकासाठी स्वतःचा जीव दिला, ती आज निश्चल पडली होती. संपूर्ण गाव शांत झालं. कुणाच्या तोंडातून शब्द निघेना, डोळे मात्र भरून आले. आज पारस पटेल जिवंत आहेत, पण प्रत्येक श्वासाबरोबर त्यांना एकच गोष्ट आठवते, माझ्यासाठी एका मुक्या प्राण्याने प्राण दिला. ही गोष्ट अपघाताची नाही, ही गोष्ट नात्याची, विश्वासाची आणि अशा प्रेमाची जे बोलू शकत नाही, पण सगळं करून दाखवतं. आणि शेवटी एकच प्रश्न मनात उरतो, माणूस स्वतःसाठी जगतो, पण प्राणी आपल्या माणसासाठी प्राण द्यायलाही मागे पुढे बघत नाहीत.